2010च्या दशकात तरुणाईला भुरळ पाडणाऱ्या KTM बाईक तुम्हाला माहीतच असतील। ही बाईक घेणं हे प्रत्येक तरुणाचं स्वप्न होतं। ही बाईक एकदा तरी चालवावी, या बाईक सोबत एक तरी फोटो असावा, हे तुम्हाला देखील त्या काळामध्ये वाटलं असेल। या काळात ऑस्ट्रेलियाची KTM ही कंपनी नुकतीच भारतामध्ये आली होती। बजाज सोबत मिळून KTMने त्यांची पहिली बाईक मार्केटमध्ये आणली आणि त्या बाईकच्या लुकमुळे ती बाईक हिट झाली। पण हळूहळू या बाईकची क्रेज तरुणाईमध्ये कमी झालेली आपण बघितलीच आहे। आता हीच KTM कंपनी बजाज विकत घेत आहे। पण नक्की ही डील झाली कितीला? यामध्ये बजाजची KTM मध्ये हिस्सेदारी किती असणार? हे सगळं आपण पुढे व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे। नमस्कार मित्रांनो, मी साईराज आणि तुम्ही पाहताय बिझनेसवाला साईराज। मित्रांनो, 22 मेला बजाजने KTM विकत घेण्याची माहिती दिली। ही डील 7,778 करोडला झाल्याचं सांगितलं जाते। गेल्या वर्षी बजाजने KTM मध्ये 200 मिलियन युरोची गुंतवणूक केली होती। भारतीय रुपयांमध्ये आज ही रक्कम 1936 करोड इतकी आहे आणि आता बजाज जवळपास 600 मिलियन युरोंची गुंतवणूक करणार आहे, म्हणजे जवळपास 5,808 करोड रुपये। त्यामुळे एकूण बजाजची गुंतवणूक 7,778 करोडच्या घरात पोहोचली आहे। कंपनीकडून आलेल्या माहितीनुसार बजाज KTM मध्ये मायनॉरिटी शेअर होल्डरवरून मेजॉरिटी शेअर होल्डर झाला आहे। यामुळे आता बजाजचा KTM वरती फुल कंट्रोल राहणार आहे। या डील मागचं कारण सांगितलं जातंय ते म्हणजे KTMची कमी झालेली डिमांड। मोठ्या प्रमाणावर सध्या KTMचे सेल कमी झाल्यामुळे त्यांना आर्थिक संकटातून जावं लागतंय। या पैशातून KTM त्यांच्यावर असलेलं कर्ज उतरवणार असं सांगितलं जातंय। पण आता प्रश्न उरतो तो म्हणजे KTM आधीसारखं परत मार्केटमध्ये चालणार का आणि यासाठी बजाज नेमकं काय करणार? पण या आधी बजाज आणि KTMची मैत्री किती जुनी आहे ते मी तुम्हाला सांगतो। KTM ही कंपनी 1953 साली ऑस्ट्रेलियामध्ये एका छोट्याशा शहरात स्थापन झाली। KTMने आपली पहिली बाईक R100 नावाने 1953 साली लॉन्च केली। सुरुवातीपासून KTM ही कंपनी ऑफ रोड आणि रेसिंग बाईक्स बनवते। अनेक आंतरराष्ट्रीय मोटर स्पोर्ट्स स्पर्धांमध्ये KTMच्या बाईक्सना यश मिळाले आणि हळूहळू KTM ही एक विश्वासार्ह आणि उच्च प्रदर्शन करणारी बाईक कंपनी म्हणून ओळखली जाऊ लागली। 2007 साली KTM एका आर्थिक संकटात होती आणि कंपनीला नवीन गुंतवणूकदाराची गरज होती। त्यावेळी बजाज ऑटो या भारतीय कंपनीने KTM मध्ये 14.5% हिस्सेदारी खरेदी केली। ही भागीदारी केवळ आर्थिक मदतीपुरती मर्यादित नव्हती, तर दोघांमध्ये तांत्रिक आणि व्यावसायिक सहकार्याची नवीन दिशा निर्माण झाली। पुढील काही वर्षांमध्ये बजाजने आपली हिस्सेदारी वाढवत नेली आणि 2020 पर्यंत KTM मध्ये जवळपास 48% भाग त्यांनी मिळवला। यामुळे बजाज KTM मध्ये एक मोठा भागीदार बनला आहे। बजाजने KTM साठी भारतात मॅन्युफॅक्चरिंगची जबाबदारी घेतली। पुण्याजवळील चाकण येथील बजाजचा प्रकल्प KTM बाईक्सचे उत्पादन केंद्र बनवला। त्यामुळे उत्पादन खर्च कमी झाला आणि बाईक्स भारतीय ग्राहकांना परवडणाऱ्या दरात उपलब्ध होऊ लागल्या। KTMने भारतीय बाजारात ड्यूक, RC आणि त्यानंतर ॲडव्हेंचर या सिरीजच्या बाईक लॉन्च केल्या। या सर्व बाईक्सना तरुणांमध्ये मोठी लोकप्रियता मिळाली। या लोकप्रिय होण्यामागे अनेक कारणं सांगितली जात आहेत, पण यामध्ये प्रमुख कारण म्हणजे या काळात रॉयल एनफील्ड आणि यामाहाच्या गाड्यांनी तरुणांचं मन भरलं होतं आणि या काळात KTMने ड्यूक आणि RC सिरीजच्या त्यांच्या बाईक मार्केटमध्ये आणल्या। आता प्रश्न उरतो की पुन्हा KTM मार्केटमध्ये चालायच्या किती शक्यता आहेत? तर मित्रांनो, बजाजच्या कंट्रोलमध्ये आल्यानंतर KTM पुन्हा मार्केटमध्ये चालायच्या शक्यता दाट आहेत। बाईकचे प्रोडक्शन, किंमत, सर्व्हिसिंग, पार्ट्सच्या किमती या सर्व गोष्टींवर आपल्याला सुधारणा झालेली दिसतील। तर तुम्हाला या डीलबद्दल काय वाटतं तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि जर तुमच्याकडे KTM किंवा बजाज कंपनीच्या बाईक असतील तर ह्या व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी आपला चॅनल देखील सबस्क्राईब करा। धन्यवाद।